त्याच्या वचनासंबंधाने तुम्हाला आणि मला यावेळेस कळणार आहे. देवाचं वचन हे अद्भुत आहे आणि नियमशास्त्रातील गोष्टी हे अद्भुत आहे. मानवी डोळे आपण जर उघडं केलं तर या मानवी डोळ्यांना ती वचने दिसणार नाहीत कदापि. ती वचने आम्हाला कळणार नाही. देवाचं वचन हे अद्भुत असल्यामुळे अंतचक्षु उघडण्याची गरज आहे. अंतकरणाचे डोळे म्हणतात त्याला. भौतिक नव्हे तर आत्मिक डोळे उघडण्याची गरज आहे. त्यावेळेला ही वचने तुमच्या आणि माझ्या लक्षात येतात. खरोखर देव हा बलवान आहे. देव हा सामर्थ्याने भरलेला आहे आणि म्हणून कालच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पहिला भाग पाहिला. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय वचनदार. इफिस्करास पत्र इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय वचन 10. शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. अनेकांना वाटते माझ्याकडे माणसांचं बळ आहे. अनेकांना वाटते माझ्याकडे माणसं आहेत, माझ्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे पैसा आहे. अनेकांना वाटते माझ्याकडे सौंदर्य आहे. शांतरा. अनेकांना वाटते माझ्याकडे सौंदर्य आहे. अनेकांना वाटते माझ्याकडे रूप आहे. अनेकांना वाटते माझी फार मोठी ख्याती आहे, ते बल आहे असं त्यांना वाटते. परंतु एकदा इतिहास जर आम्ही वाचला, इतिहासाकडे जर आम्ही अवलोकन केलं, इतिहासाचं पुस्तक जर आम्ही वाचला, इतिहास आम्हाला सांगते, हिस्ट्री आम्हाला सांगते, द ग्रेट अलेक्झांडर या जगावरती एकेकाळी राज्य केला. द ग्रेट अलेक्झांडर या जगावरती त्याने राज्य केला. संपूर्ण जग त्याने काबीज केला. त्याला वाटलं मी फार बलवान आहे, त्याला वाटलं मी फार शक्तिमान आहे. त्याचे घोडे, त्याचे सैन्य, त्याचे रथ, त्यांनी घेतलेला निर्णय, या सर्वांमध्ये तो स्वतःला एकदा निरखून बघत असताना त्याला वाटलं मी जगाला जिंकलेला आहे, मी फार बलवान आहे असं त्याला वाटलं. मी सर्व शत्रू सैन्यांना, सर्व जगातील राजांना मी मारून टाकलेलं असं त्याला वाटलं. परंतु प्रिय बंधू, प्रिय बहीण, त्याचं हे बोलणं, त्याचे हे विचार कुचकामी ठरले. कुचकामी ठरले का माहित आहे तुम्हाला? प्रभूच्या बलाची, प्रभूच्या सामर्थ्याची मला गरज नाही असं त्याला वाटलं. मीच काय तो राजा आहे, मीच काय तो राजा आहे. माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, ऐषाराम आहे, सुखविलास आहे, चैनीच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मला प्रभूच्या बळाची आवश्यकता नाही, मला सामर्थ्याची आवश्यकता नाही त्याला वाटलं. एक दिवस काय झालं माहित आहे? तो रात्री झोपलेला असताना एक मच्छर त्याला चावला. काय? एवढ्या मोठ्या राजाला ज्याने जग जिंकला, त्याला मारण्यासाठी देव एक मच्छर पाठवून देतो. एक मच्छर, एक मच्छरने त्याचा चावा घेतला. त्यामुळे तो आजारी पडला, तापाने फडफडू लागला. तो सगळे वैद्य केले, सगळे हकीम केले, औषधोपचार केला, परंतु प्रिय बंधू, प्रिय बहीण, त्याच्या रक्तामध्ये जो डेंगूचा प्रसार झाला, त्या डेंगूला आटोक्यात करण्यासाठी त्याचं बल, त्याची शक्ती, डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न कुचकामी ठरले. एका मच्छरने चावल्यामुळे, एक छोटासा ताप आल्यामुळे त्या तापेने
त्यात ग्रेट अलेक्झांडरचा त्याच्यावरती मृत्यू पडवला. प्रभूच्या बलाची आवश्यकता नाही का माणसाला? प्रभूच्या सामर्थ्याची आवश्यकता नाही का माणसाला? त्याचं बल पहा, त्याचा घोडा पहा, त्याचे सैन्य पहा, त्याचे राज्य पहा. ज्या ज्या ठिकाणी त्याने पादाक्रांत केला, सर्व राज्य त्यांनी काबीज केली. सरंजाम व्यवस्था, सारा पैसा, सोनं, नाणं, नजराणं त्याच्या पायाखाली आहे, परंतु त्याला त्याचा काही उपयोग, त्याला त्याचा काहीच उपयोग नाही. त्याला त्याचा काहीच उपयोग नाही. मरताना तो म्हणतो, मी ज्यावेळेस मरण ना त्यावेळेला 3 गोष्टी तुम्ही करा. माझी मयत डॉक्टरांनी उचलायला पाहिजे, लोकांना कळू द्या डॉक्टर देखील माझ्या मरणाला परावृत्त करू शकत नाही, मरणापासून मला वाचवू शकत नाही. दुसरी गोष्ट तो म्हणतो, मी जे काही कमवलेलं आहे ना, ही संपत्ती, हे सोनं, हे नाणं, हे सगळं काही पैसा, संपत्ती, माझी मयत घेत जात असताना तुम्ही असं उधळून टाका, म्हटला वाटून टाका सगळ्यांसाठी. मी सांगते काहीच नेऊ शकत नाही. तिसरं तो काय म्हटला माहित आहे? ज्यावेळेस तुम्ही मला पुरताल ना, त्यावेळेला माझे दोन्ही हात उघडे ठेवा, यासाठी की जगाला कळू द्या मी जग जिंकलो, पादाक्रांत केलो, मी सगळं मिळवलो, परंतु जाताना मात्र माझे दोन्ही हात रिकामे आहे. तुला कुणाचं बळ आहे? तुला कुणाची शक्ती आहे? तुला कुणाचं सामर्थ्य आहे? सांग. संत पौल म्हणतो, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. बलवान होत जा. माझ्या मुला तिमोथेला दुसरे पत्र, दुसरा अध्याय, वचन 1. माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेमध्ये बलवान होता. तो कृपा पुरवतो, तोच आम्हाला बलवान करतो, तो आम्हाला मृतातून उठवतो, तो सामर्थ्य देतो. आज प्रिय बंधू, प्रिय बहीण, जगामध्ये बीजेपीचं सरकार आहे, जवळ 15 वर्ष होत आलेली आहे. त्यांचं सरकार असल्यामुळे आज अराजकता खूप माजलेली आहे. बघा तुम्ही त्या ठिकाणी कायदा पण त्यांनी पास करून घेतलाय, धर्मांतर बंदी. जर आम्ही एखाद्याचं धर्मांतर जर केलो, शिक्षा आहे, लाखो रुपयांचा दंड आहे. आज त्यांचा प्रभाव जगावरती आहे, त्यांची सत्ता आहे, त्यांना वाढतं आमच्याकडे बळ आहे, त्यांना वाढतं आमच्याकडे शक्ती आहे, त्यांना वाढतं आम्ही सगळं काही करू शकतो. परंतु देवाच्या पुढे, देवाच्या सामर्थ्यापुढे, देवाच्या बलापुढे प्रिय बंधू, प्रिय बहीण, त्यांचं काही चालणार नाही, काही चालणार नाही. त्यांचा पैसा असेल, त्यांची सत्ता असेल, त्यांचे लोक असतील, परंतु आज त्यांना वाटत असेल आमच्याकडे बल आहे, परंतु देवाचं बल त्यांच्यापेक्षा प्रियानो फार मोठं आहे, फार मोठं आहे, फार मोठं आहे. त्यांच्या लक्षात आहे. माझ्या मुला तिमोथ्या, तू काय कर, ख्रिस्त येशू मध्ये काय म्हणतो? माझ्या मुला तिमोथ्या, ख्रिस्त येशू असलेल्या बलवान होत जा. अजूनही किती असामध्ये पुरुष होऊन गेला प्रेम. त्याचं नाव ऍपलचा जनक कोण आहे माहित आहे? ऍपलचा जनक. ऍपल सर्वात महागडे तंत्रज्ञान यंत्र. सहसा त्याला त्या टेक्नॉलॉजी मध्ये सर्वात महागडं यंत्र कोणतं असेल? ऍपल. ऍपलचं कोण तुम्ही बघा, ऍपलचं तुम्ही लॅपटॉप बघा, ऍपलचं कुठलाही तुम्ही कुठल्याही वस्तू तुम्ही घ्या, सगळ्यात महागडं वस्तू आहे. सहसा जो व्हायरस आहे, जो यंत्राला लागलेले कीड आजार, ते त्याला सहसा लागत नाही. त्याचं नाव स्टीव्ह जॉब. त्याचं नाव स्टीव्ह जॉब. त्याचं नावच जॉब. जॉब म्हणजे नोकरी. त्याचं नावच जॉब.
स्टीव्ह जॉब ऍपलचा जनक, फार मोठी अब्जोदिश कंपनी प्रियांनो, अब्जोदिश कंपनी. या कंपनीसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला, अहोरात्र त्यांनी श्रम केला. त्या कंपनीसाठी, त्या वस्तूंसाठी जगामध्ये एकमेव असलेली कंपनी स्टीव्ह जॉबची ऍपल कंपनी प्रियांनो, ऍपल कंपनी. फार महागड कंपनी, फार करोडो रुपये तो मिळवला, परंतु एक दिवस आजारी पडला. एक दिवस आजारी पडला. डॉक्टरांनी त्याला तपासलं, डॉक्टरनी त्याला तपासलं. इतका पैसा, इतका महामूर पैसा त्याच्या चरणाकडे, हिशोब नाही एवढा पैसा प्रियांनो त्या स्टीव्ह जॉबकडे. बायको जवळ नाही, लेकरं जवळ नाही, कुटुंब जवळ नाही, नातेवाईक जवळ नाही, मित्र जवळ नाही. पैसा 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 पैसा, अहोरात्र त्याने पैसा कमवला प्रियांनो. त्याला वाटलं हेच माझं बळ आहे, त्याला वाटलं हेच माझं सामर्थ्य आहे, हेच माझं बळ, हेच माझं सामर्थ्य आहे असं त्याला वाटलं. सहज आजारी पडला. काय होत आहे म्हटलं त्याने, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे डॉक्टर आहे. डॉक्टरांची रांग लागली त्याला तपासायला, डॉक्टरांची रांग लागली त्याला तपासायला. सगळे टेस्ट केले, औषधोपचार केला. रोग कमी न होता रोग बळावत चाललेला आहे, रोग बळावत चाललेला आहे. प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालले. हातापायांमधले ते मनगटातले गुडघे प्रियांनो लटपटत आहेत, केस गळत आहेत, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत आहेत, दात तुटत आहेत. अन्न जात नाही, अन्न खाल्लं तर पचत नाही, पाणी पिलं तर पचत नाही. परत डॉक्टरांना बोलवण्यात आलं आणि डॉक्टरांना शंका आली काहीतरी वेगळा आजार या स्टीव्ह जॉबला झालेला आहे, म्हणून आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये यांना भरती करू. आणि ज्या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे, सगळी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमध्ये आणि त्यांच्या डॉक्टरांच्या विशेष निगराणीखाली त्याला ठेवण्यात आलं आणि प्रियांनो त्याला तपासण्यात आलं. तेव्हा त्याला कॅन्सर निघाला. काय निघाला? फार मोठा रोग, कॅन्सर. जीवनात शांती नाही, जीवनामध्ये समाधान नाही स्टीव्ह जॉबला प्रियांनो. पैसा होता, पैसा भयंकर आहे, सगळी व्यवस्था आहे, परंतु कॅन्सर वरती मात करण्यासाठी औषध प्रियांनो पुरेसं नाही, औषध पुरेसं नाही, लस पुरेसं नाही, ट्रीटमेंट कामाला येत नाही, ट्रीटमेंट शरीर साथ देत नाही. दिवसेंदिवस प्रकृती क्षीण होत आहे. क्षीण होत असताना स्टीव्ह जॉबला लक्षात आलं, आता डॉक्टरांनी सांगितलं काही दिवस तुझ्यामध्ये शिल्लक. ज्या शरीरासाठी तू एवढं कष्ट केला, ज्या शरीरासाठी तू एवढं श्रम केला, ज्या शरीरासाठी तू सगळा पैसा कमवला, पण तेच शरीर आज तुला सोडून जात आहे. त्याला वाटलं हेच सामर्थ्य आहे, त्याला वाटलं पैसा हा सामर्थ्य आहे, पैसा हा बळ आहे असं त्याला वाटलं प्रियांनो. परंतु त्या पैशाच्या बळावरती तो मरण वाचवू शकत नाही, मरण वाचवू शकत नाही. शेवटी स्टीव्ह जॉब जगाला संदेश दिला, कुटुंबासमवेत वेळ घालवा, पैशासाठी काम करू नका, कुटुंबासाठी वेळ द्या, चांगलं जीवन जगा, चांगलं छंद जोपासना करा, तुम्हाला काय चांगलं करता येते आत्ताच करा. पैसा पैसा म्हणू नका, माझ्याकडे सगळं काही आहे, परंतु त्याचा उपभोग मला घेता येत नाही. जगाला त्याने निरोप दिला, संदेश दिला. प्रिय बंधू, प्रिय बहीण, स्टीव्ह जॉब मरून गेला. इतिहास तुम्ही वाचा, हे दंतकथा नव्हे, इतिहासामध्ये इतिहासाच्या पानावरती छापलेलं, प्रिंट केलेलं हे फार मोठं हिस्ट्री आहे. तुम्ही विचारा, गुगलला विचारा, स्टीव्ह जॉब पर्यंत तुमच्या लक्षात येईल. बघा त्याचं शरीर कसं झालेले प्रियांनो, केस निघून गेले प्रियांनो, केस निघून गेले, शरीर कमकुवत झालं, शरीर दात बाहेर निघाले. अशा प्रकारे सगळी कातडी त्याची कॅन्सरने, त्या किटाणूने पोखरून काढला प्रियांनो, पोखरून काढला. देव म्हणतो, संत पौल म्हणतो, माझ्या मुलाची मत्या, शेवटी काय करतो? ख्रिस्त येशू मध्ये असलेल्या कृपेत
बलवान होत जा. बलवान होत जा म्हणतो बघा, बलवान होत जा, बलवान होत जा. ख्रिस्त येशूच्या कृपेत बलवान होत जा. तुला जगिक कृपा नको, तुला जगिक संपत्ती नको, तुला जगिक आशीर्वाद नको. तुला देवाचा आशीर्वाद पाहिजे, तुला देवाचं बळ पाहिजे, तुला देवाचं सामर्थ्य पाहिजे. त्या आधारेच तू जीवन जगशील, त्या आधारेच तू संसार करशील, त्या आधारेच तू दिवस रात्र पाहशील. अन्यथा प्रिय बंधू प्रिय बहीण, तुझ्याकडे किती का महागडी वस्तू असेना, महागडी मोटरसायकल कार असेना, महागडी कितीतरी तुझ्याकडे असेना, हे तुझं मरण तुला वाचवू शकत नाही. शरीराला लागलेले कीड प्रियानो, त्याला म्हटलेलं आहे कॅन्सर. कॅन्सर कॅन्सर. आज कितीतरी मोठमोठ्या हिरोईन्सला बघा, त्यांना कॅन्सर झाले, त्यांना कॅन्सर. ते मरून जात आहेत प्रियानो, मरून जात आहेत, मरून जात आहेत. देवाकडे त्यांचं लक्ष नाही, देवावरती त्यांचा विश्वास नाही, देव कोण आहे त्यांना माहित नाही. म्हणून म्हणतो माझ्या मुला तिमोथ्या, काय कर, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत देव बलवान कृपा होत जा. करतो, देव तुला बलवान करतो, देव तुला सामर्थ्य देतो, देव तुला चालवतो, देव तुझं रक्षण करतो. कुणाचा आधार आहे तुला, तुला कुणाचं बळ आहे? त्या शरीरावर तू प्रेम करतो का? एक दिवस हे शरीरच तुला सोडून जाईल. तू जगावर प्रेम करतो का? जो कोणी जगावर प्रेम करतो तो मला योग्य नाही म्हणतो देव. जो कोणी जगावर प्रेम करतो तो मला योग्य नाही म्हणतो देव. एलिया एकटाच होता प्रिय, एलिया एकटाच होता देवाचा सेवक. इकडे बालदेवताचे 450 संदेष्टे. एलिया एकटाच होता. परिस्थिती प्रतिकूल होती, अनुकूल नव्हती एलियासाठी, देवाच्या सेवकांसाठी. परंतु प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं बोल एलियामध्ये होतं. एलिया एकटाच, मी काय एकटाच उरलोय म्हणतो एलिया. हाय हाय प्रभू, आता मला मरण पाहिजे, मला जगणं नको, मी एकटाच संदेष्टांपैकी मी आता एकटाच उरलोय. ती आहे ना, ती कोण? इजबेल. तिने सगळ्या संदेष्टांना मारून टाकलेले, मी आता एकटाच उरलोय. देव म्हणतो एलिया मी तुझ्या बरोबर आहे. आप त्याच्या विरुद्ध आहे, इजबेल राणी त्याच्या विरुद्ध आहे, संपूर्ण सैन्य त्याच्या विरुद्ध आहे. दुष्काळाविषयी भविष्यवाणी करतो एलिया, दुष्काळाविषयी भविष्यवाणी करतो एलिया, प्रार्थना करतो एलिया. 3.5 वर्षे पाऊस पडू नये म्हणतो, पाऊस पडत नाही. सगळे लोक खवळले त्याच्या विरुद्ध प्रियानो, राणी त्याच्या विरुद्ध, सैन्य त्याच्या विरुद्ध, सगळे त्याच्या विरुद्ध. एलिया एकटा असताना देखील प्रियानो, कावळ्यांच्याद्वारे देव त्याला अन्न पुरवतो. शेवटी हे प्रभूचं सामर्थ्य नाही का? हे प्रभूचं बळ नाही का? सांगा बरं. गाढवाच्या एका मुंडक्याला 80 रुपये. किती? गाढवाच्या एका, दुसरे राजे 6वा अध्याय, 6वा अध्याय, दुसरे राजे 6वा अध्याय, वचन 25. तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली, तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली. वेडा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्याला 80 रुपये, कबुतराच्या पावशेर विष्टेला 5 रुपये पडू लागले. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असताना एका स्त्रीने ओरडून त्याला म्हटले, अहो स्वामी राज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करत नाही. परमेश्वर तुला सहाय्य करत तर नाही, मी कुठून करू? मी तुला कुठून करू? फळातून की द्राक्षपंडातून? परिस्थिती बघा, दुष्काळाची परिस्थिती आहे. अलिशा या ठिकाणी देवाचा सेवक आहे. एलियाचा आत्मेचं दुप्पट वाट्याने भरलेला अलिशा. अलिशाकडे एक देवाचा सेवक होता. अलिशाकडे एक देवाचा सेवक होता. आरामी सैन्य पूर्णपणे भेटलेलं आहे.
अरामी सैन्यांनी वेढा दिलेला आहे. इस्रायलाबरोबर त्यांनी युद्ध आरंभ केलेलं आहे. अरामी सैन्यांनी गराडा घातला कुणाला? इस्रायल लोकांना. परंतु देवाचा सेवक अलीशा त्या ठिकाणी आहे. विपरीत परिस्थितीमध्ये देव अलीशा बरोबर काम करत आहे. देव अलीशा बरोबर काम करत आहे. 14 6वा देवचन 14. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन मोठे सैन्य पाठवले. त्यांनी रातोरात जाऊन नगर वेढले. कोण आहे ते? अरामी सैन्य. अरामी सैन्य इस्रायल लोकांवरती निश्चित असा छापा घातला. सकाळी देवाचा माणसाचा सेवक उठून बाहेर आला. वचन 15. तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, स्वामी हाय हाय, आता आपण संपला तर सगळं काय हाय हाय, आता आपण काय करावे? स्वामी घोडे बघा, अरामी सैन्यांचे रथ बघा, आपल्याला त्यांनी आता वेढा दिलेला आहे. आता आपण काय करावं? आपण तर दोघेच आहोत. तो म्हणाला, भिऊ नकोस, त्यांच्या पक्षाचे आहे, त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहे. परमेश्वर प्रियांनो, सामर्थ्य, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं बल बघा कसं आहे. त्यांच्या पक्षाचे, त्याहून अधिक आपल्या पक्षाचे, त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे. अलीशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे तो सेवक, याचे डोळे उघड. परमेश्वरा, याचे डोळे उघड. याला मग आता काय पाहिला? मग घोडे रथ सैन्य पाहिला ना, मग त्यावेळेस डोळे बंद होते का? नाही, भौतिक डोळे त्याचे उघडे होते. ते भौतिक डोळे आता काय कर, बंद होऊ दे. आत्मिक डोळे त्याचे उघडे जेणेकरून त्याला दिसू दे. शारीरिक डोळ्याने दिसत नाही देवाचं सामर्थ्य, देवाचं बल. देवाचं सामर्थ्य, देवाचं बल जर तुला दिसायला पाहिजे तर तुझं आत्मिक डोळे उघडणं गरजेचं आहे. म्हणून मग अलीशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. अंतचक्षु उघडला देव. परमेश्वराने त्याचे डोळे उघडले. तो पहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. अरामी लोक अलीशावर चालून आले. तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की या लोकांना आंधळे कर. अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले. प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं बल असं असतं. याला म्हटलेलं आहे प्रभूचं सामर्थ्य, याला प्रभूचं बल म्हटलेलं आहे. प्रभूच्या सामर्थ्याने, प्रभूच्या बलाने तू काय करायला पाहिजे? जवान व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यावेळेला तुला आत्मिक डोळे तुझे उघडतील, शारीरिक डोळे तुझे बंद होतील आणि देव तुला विशेष संरक्षण देईल. एकटा एलिया, एकटा अलीशा, त्यांच्यासाठी देवबापाने किती चमत्कार केला बघा, किती चमत्कार केला देवबापाने, किती चमत्कार केला. अलीशासाठी चमत्कार करतो, एलियासाठी चमत्कार करतो, हिजकियासाठी चमत्कार करतो. टार्गेट केला त्या. कोणता राजा होता? हिजकियाला टार्गेट केलेला सनेरीब. या सनेरीब, त्या अश्शूरच्या राजाने यरुशलेमला टार्गेट केला. यरुशलेम, प्रभू तुझं मंदिर आहे यरुशलेम मध्ये. प्रभू त्या यरुशलेम मंदिरामध्ये, त्या मंदिरासाठी प्रार्थना करतो हिजकिया. टार्गेट जरी केला तरी हरकत नाही. त्याची भक्ती पहा. भक्ती रूपाने नव्हे, भक्ती रंगाने नव्हे, भक्ती कशाने दिसत नाही. तुझी भक्ती आत्म्याने पाहिजे, तुझी प्रार्थना आत्म्याने पाहिजे. आत्म्याने तुझी भक्ती, तुझी प्रार्थना ज्यावेळेस असते त्यावेळेला देव, माणसं जरी तुला टार्गेट केले, त्या माणसांपासून देव तुला वाचवतो. या ठिकाणी तेच आहे, या ठिकाणी तेच आहे. प्रभो, मी काय करू? मला एकट्याला करता येत नाही. माझं सैन्य कमी आहे. या लोकांनी गराडा घातलेला आहे. यरुशलेमचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच तो सनेरीब हे यरुशलेमचं मंदिर पाडून टाकणार आहे, मला माहित आहे. परंतु प्रभो, तू काय कर? तू आम्हाला वाचव. काय प्रार्थना करतो बघा, वचन 15 आणि 16. दुसरे राजे 19वा अध्याय.
सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला. दुसरे राजेचं पुस्तक 19वा अध्याय वाचा दादा. 19वा अध्याय 15. हिचक्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वरा इस्रायलच्या देवा, करुभारूढ असलेले देवा. करुभारूढ म्हणजे लाखो सैन्य, लाखो देवदूत. करुभारूढ लाखो लोकप्रिय ते देवदूत. लाखो देवदूतांना पाठवण्याची गरज नाही, एकच देवदूताला पाठवला देवाने. किती माणसे मारून टाकले? 1,85,000 माणसांना मारून टाकले. त्याला म्हटलेले देवाचं सामर्थ्य, त्याला म्हटलेले देवाची शक्ती, देवाचं सामर्थ्य, देवाची शक्ती. एलिया प्रार्थना करतो, पाऊस पडत नाही. देवाचं सामर्थ्य, देवाची शक्ती, देवाचं बल. परत एलिया प्रार्थना करतो, परत. म्हणून प्रिय बंधू, प्रिय बहीण, एलियाकडे अधिकार नाही, एलियाकडे पैसा नाही, एलियाकडे रंग नाही, एलियाकडे रूप नाही, पण एलियाकडे जिवंत देवाचं बल देणारा तो त्याच्याबरोबर. आमच्याकडे काही का असेना, परंतु आमच्याबरोबर देव पाहिजे. आमच्याबरोबर देव पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रिय बंधू, प्रिय बहीण, देवाला फोकस करा. प्रत्येक समस्येमध्ये देवाला फोकस करा. देवाला आपलं अडचण सांगा. देवाचं बळ प्राप्त करा. आत्मेच्या द्वारे, चांगलं जीवन जगण्याच्या द्वारे. जी चांगलं होता बाळपणापासून मोठा होईपर्यंत हिचकिया भक्तिमान होता. मधीच भक्ती सोडली नाही, मधीच प्रार्थना सोडली नाही. हिचकिया इतका भक्तिमान होता. प्रिय बंधू, प्रिय बहीण, बाळपणापासून म्हातारा होईपर्यंत हिचकिया भक्तिमान होता. हिचकिया भक्तिमान होता. बघा कसा आहे तो, त्याची प्रार्थना बघा. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून 20वा देवचन 2. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाले, परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने, सात्विक मनाने वागलोय आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. याच काय कर, याच स्मरण कर. कसं आहे बघा त्याचं वागणं, प्रिया, कसं आहे बघा त्याचं वागणं. याचं तू स्मरण कर. प्रार्थना करतो, चांगली प्रार्थना केली देवासाठी. काय केला देवाने? त्याची प्रार्थना ऐकली. देव स्मरण करतो. प्रियानो, देव नीतिमानांची, धार्मिकांचं स्मरण करतो, स्मरण ठेवतो आणि त्याला आयुष्य दिला. त्या सनेरीबाच्या हातातून, त्याच्या सैन्यांच्या हातातून लाखो सैन्य. प्रियानो, कुणाकडे? सनेरीबाकडे. फार थोडे लोक आपल्या हिचक्यात. तरी देवबाप काय करतो? एक देवदूत पाठवतो, 1,85,000 मारून टाकतो. आणि त्या सनेरीब राजाला देखील, प्रिय बंधू, प्रिय बहीण, कोण मारते माहित आहे? त्याचे दोन्ही मुलं मारून टाकतात. प्रियानो, त्याला इस्रायल लोकांचा विजय झाला. हिचकिया वाचला, इस्रायल सैन्य वाचलं, तिकडे यरुशलेम मंदिर वाचला. मंदिरातच जाऊन प्रार्थना करतो. ही सगळी प्रार्थना यरुशलेम मंदिरामध्ये केलेली प्रार्थना आहे. आता जे तुम्ही वाचलं ना, 19वा अध्याय 15 पासून ते 17-18 वचनापर्यंत, ही सगळी प्रार्थना यरुशलेम मंदिरामध्ये गेला, पत्र उघडला, तिथंच पत्र वाचला, त्या पत्राचं सगळं काही विवरण देवाला सांगतो आणि देवा तू आम्हाला सोडव म्हणतो. देशाने केलेली प्रार्थना, हिचक्याने केलेली प्रार्थना, एलियाने केलेली प्रार्थना प्रभावी ठरली. म्हणून देव म्हणतो, शेवटी काय कर? प्रभूमध्ये व त्याच्या कृपेमध्ये बलवान हो. ऐक आमची प्रार्थना तशी प्रार्थना माझी आहे का? तसं जीवन माझं आहे का? तसं माझं आयुष्य आहे का? तसं देवावरती माझं बिस्त आहे का? तशी माझी भक्ती आहे का? त्या बाळपणापासून वृद्ध होईपर्यंत त्याची भक्ती जसं आहे तसंच आहे. त्याची भक्ती जसं आहे तसंच आहे. बघा, तसंच आहे. म्हणून देव त्याला 15 वर्षे आयुष्य वाढवून देतो. कोणाला? हिचकियाला. मरणारा हिचकिया 15 वर्षे आयुष्य राहू दे म्हटलं, तुला 15 वर्ष आयुष्य. तू पाहिजे, तुझ्यासारखा राजा या यरुशलेम मंदिराला पाहिजे, इस्रायल लोकांना पाहिजे. दावीद जसं वागला तसंच तो वागला, असं पवित्र शास्त्र माहिती.
वाचवा 20वे वचन पाच. परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिय्या याला सांग. तुझा पूर्वज दाविदाचं नाव घेतो देव. तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर याचा म्हणतो, देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली मी आहे, तुझी प्रार्थना ऐकली, तुझे अश्रू पाहिले अश्रू आहे, पाहिले आहे, मी तुला बरे करतो. मी तुला बरे करतो. तू आजपासून आजपासून तिसऱ्या तिसऱ्या दिवशी दिवशी परत त्या परमेश्वराच्या मंदिरात जाशील, ज्या मंदिरामध्ये एकेकाळी तो सनेरी आल्यानंतर पत्र उघडून तू प्रार्थना केला ना, परत तू त्या मंदिरामध्ये जाशील. परत तू त्या मंदिरामध्ये जाशील. हा, मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. परिस्थिती भयंकर प्रियानो, पाऊस नाही, जेवण नाही, सगळं गाढवाच्या मुंडक्याला प्रिय बंधू प्रेमण 80 रुपये, कबुतराच्या पावशेर विष्टेला 5 रुपये. काय परिस्थिती. हे सगळं जर तुम्ही त्या ठिकाणी जर वाचत बसला, एका बाईने एका मुलाला पहिले शिजवून टाकला, नंतर दुसऱ्या बाईचा मुलगा शिजवणार होते, परंतु ती दीन आहे एवढी, म्हणून राजाकडे फिर्याद केली. राजाकडे फिर्याद केल्यानंतर मी तुला द्राक्ष कुंडातून मदत करू क्या कुठल्या फळातून मदत करू म्हणतो. देवच करत नाही तर मी काय करू. परंतु अलिशा त्या ठिकाणी असल्यामुळे अलिशा म्हणतो, त्यानो उद्या एक दिवस जाऊ दे, उद्या 6वा अध्याय संपूया. 6वा अध्याय दुसरे राजेचं दुसरं पुस्तक 7वा अध्याय वचन 1 पासून. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. काय करायला पाहिजे? परमेश्वराचं वचन ऐकायला पाहिजे. तू कानाडोळा केलं तर कसं? तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोभरोनाच्या वेशी 1 माप सफेद 1 शेकेलाला 2 मापे सातू 1 शेकेलाला मिळतील. परिस्थिती बदलली प्रियानो. का? अलिशाचा देव हा सामर्थ्याने भरलेला बलवान देव आहे. त्या बळावरती, त्या सामर्थ्यावरती, देवावरती आधारित ठेवून त्या परमेश्वराच्या सेवकाच्या मुखातून निघलेलं वचन काय असेल? उद्या याच वेळी ज्या शोमरोनामध्ये गाढवाच्या मुंडक्याला 80 रुपये, ज्या शोमरोनामध्ये कबुतराच्या विष्टेला 5 रुपये, ज्या शोमरोनामध्ये एका बाईचा मुलगा आज शिजवून काढला, दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले तुझा मुलगा दे, आपण त्याला खाऊ, तेव्हा हिने आपला मुलगा लपवून ठेवला. एवढी भयंकर परिस्थिती असताना प्रियानो अलिशाने प्रार्थना केली आणि प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं बळ मागितला. आणि प्रियानो बघा किती आमूलाग्र बदल झाला. उद्या याच वेळी शोमरोनाच्या वेशीत 1 माप सफेद 1 शेकेलाला 2 मापे सातू 1 शेकेलाला मिळते. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता, त्याने देवाच्या माणसाला म्हटले, पहा परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल का? त्याने त्याला म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी परमेश्वराचं बल सामर्थ्य पाहशील, परंतु त्यातलं काहीच तू चाकणार नाही, त्यातलं तू काहीच खाणार नाही. परमेश्वराच्या बळावरती, परमेश्वराच्या शक्तीवरती, सामर्थ्यावरती एक सेनापती ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता, राजा सरदाराच्या हातावरती टेकत होता, तो मात्र संशय व्यक्त केला. देवाच्या सामर्थ्यावरती, देवाच्या बळावरती संशय व्यक्त केला. आणि प्रिय बंधू, प्रिय बहीण, वचन 19 त्या सरदाराने देवाच्या माणसाला म्हटले. दुसरे राजे 7वा अध्याय वचन 19 वाचतो आणि समाप्त करतो. दुसरे राजे 7वा अध्याय वचन 19. त्या सरदाराने देवाच्या माणसाला म्हटले होते की परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? तेव्हा त्याने त्याला प्रत्युत्तर दिले होते की तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खाणार नाहीस. त्याप्रमाणे त्याचे झाले. वेशीत लोकांची गर्दी झाली होती, त्यांच्या पायाखाली तो सापडला आणि मेला.
कोणावरती भरोसा ठेवतो? शेवटी प्रभूमध्ये त्याच्या सामर्थ्यामध्ये. सगळ्यांना 4 कोडी प्रेम. समोरचा जर इतिहास जर तुम्ही वाचला, वृत्तांत जर वाचला, कोडी लोक गेले तिकडं. संग्रह म्हटले इथं पण मरणार आहेत, तिकडे बी मरणार आहेत, चाल जाऊ म्हटले. चौघांनी मनसुबा केला, चौघांचे विचार जुळले, चौघे कोडी निघाले. फक्त तर काय आरामी सैन्य छावणी सोडून परमेश्वराने असा काय प्रचंड गलबला केला. घोड्या आणि रथांचा आरामी लोक पळून गेले, छावणी लुटले, भरपूर खाणं पिणं, भरपूर सोनं त्यांनी लुटलं. आणि त्यांनी म्हटले हा शुभवर्तमान सांगण्याचा दिवस आहे. आपण जर सकाळ पण जर इथं थांबलो, राजा आपल्याला मारून टाकेल, त्यापेक्षा शुभवर्तमान सांगू म्हटले. जाऊन शुभवर्तमान सांगितलं. राजा आगला सगळं काय. महाराज आम्ही गेलो होतो, सगळं काही व्यवस्थित आहे, लोक पळून गेलेत, आम्ही भरपूर खाणं पिणं केलं. चला हे खरं आहे का म्हणून काय करतो, काही सेवकांना पाठवतो. खरं ठरलं प्रियानो. अशा प्रकारे अलिशाने सांगितल्याप्रमाणे देवा पडेचे आपला देवाचाच आहे. म्हणून संत पाऊल एपिस्तलाच्या पत्राला म्हणतो, शेवटी प्रभूमध्ये त्याच्या सामर्थ्यात बलवान माणसा. हे प्रभूचं सामर्थ्य, हे प्रभूचं बळ आहे, हे प्रभूची शक्ती आहे. प्रभूच असं करतो, हे माणसाचं काम. माणसं निघून जातील, माणसं मरून जातील, माणसं क्षुल्लक आहेत प्रियानो, माणसं वाफेप्रमाणे आहेत प्रियानो. माणसावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण बरे. स्तोत्र संहिता 118:8 पासून जर तुम्ही वाचले तर ही प्रभावी वचने तुमच्या प्रभूच्या सामर्थ्याच्या अपेक्षा करू, प्रभूच्या बळाची अपेक्षा करू. त्यामध्येच आम्हाला शुभवर्तमान आहे, गुड न्यूज आहे, आमच्यासाठी सरंजाम व्यवस्था आहे. त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, त्याचं गौरव करू. या वचनाच्या जर देव, या प्रिय विल्लू आणि त्यांची प्रिय पत्नी लेकर, त्या कुटुंबाला या वचनाच्या जर देवा आशीर्वादित करो. मात्रे दादा, आमची अक्का, त्यांना, त्यांच्या प्रिय मुलांना, सुनांना या वचनाच्या जर देवा बलवान करो. आमच्या मंडळीत देखील या वचनाच्या जर देवा बलवान करू. या डोळे बंद करू, प्रार्थना करू. ईश्वरीयंत्या जिवंत गौरवी देवा, अलिशाने प्रार्थना केली, ज्याला तुम्ही सामर्थ्य पुरवलात, बल पुरविला. हिचक्याने प्रार्थना केली, त्याला तुम्ही सामर्थ्य पुरविलात, बल पुरविला. एलियाने प्रार्थना केली, त्याला देवापा तुम्ही सामर्थ्य पुरविलात, बल पुरविलात. आम्ही मनापासून आभार मानतो. तुमच्या सामर्थ्याच्या आम्हाला, तुमच्या बलाची आम्हाला गरज आहे. तुमच्यावर भिस्त ठेवून जीवन जगण्याची आम्हाला गरज आहे. या जगामध्ये प्रिय देवप्पा, आम्ही जीवन जगत असताना पाहावं तिकडं धोका आहे, पाहावं तिकडं प्रिय देवप्पा अराजकता आणलेलं आहे, पाहावं तिकडं देवप्पा अनितीने लोकांचं देवप्पा आणि प्रीती थंडावलेली आहे देवप्पा. जगाची परिस्थिती भयंकर आहे, माणसांची परिस्थिती भयंकर आहे. पाहावं तिकडं धोका, पाहावं तिकडं मृत्यूचं अखंड तांडव आहे देवप्पा. पाहावं तिकडं महागाई आहे प्रिय देवप्पा. पाहावं तिकडं युद्धाची भीती आहे देवप्पा. एक इराक, एक इराण, एक अमेरिका, एक इस्रायल, या लोकांची परिस्थिती, या लोकांकडे अवलोकन केल्यानंतर प्रभुराया, या जगाची परत एकदा परिस्थिती काय होईल आम्हाला माहित नाही. या अशा विवंचनेमध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रभू आम्ही एकच प्रार्थना करतो, आम्ही आमचं जीवनाचं समर्पण करतो. तुमच्या सामर्थ्याची, तुमच्या बलाची देवप्पा आज मी या क्षणाने विनंती करतो. सहाय्य करा, आमच्या अपराधांची आम्हाला स्वच्छ करा, आम्हाला पवित्र करा. तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करतो, त्याची प्रिय पत्नी, त्याचं प्रिय बाळ, त्यांच्यासाठी प्रार्थना. या कुटुंबाला आरोग्य, शक्ती, सामर्थ्य, बल द्या. तुमच्या कृपेत त्यांना चालू. त्यांनी करत असलेली प्रार्थना, त्यांनी करत असलेली सेवा आशीर्वादित करा देवप्पा. त्यांच्या संगतीला, लेकराच्या संगतीला, विकीसाठी प्रार्थना करतो, विकीच्या प्रियपत्नीसाठी प्रार्थना करतो. या प्रियबणीला उत्तम आरोग्य, शांती, समाधान करतो. हा देवप्पा तिच्या शरीरातील प्रत्येक अवयवांना स्पर्श करतो. पायाला त्रास आहे देवप्पा, आणि असं कळतंय की त्याला आणि थायरॉइडचा त्रास होतोय देवप्पा. मी प्रार्थना करतो देवप्पा, तुमचं सामर्थ्य, तुमचं बल देवप्पा या प्रिय लेकरांवरती होता देवप्पा. आपल्या पती, आपल्या लेकरांची काळजी वाढण्यासाठी देवप्पा. कविताला आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, उत्तम आरोग्य द्या. विकीला आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, उत्तम आरोग्य द्या. त्याच्या लेकरांना आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, उत्तम आरोग्य द्या. मात्र दादांसाठी प्रार्थना,
हक्कासाठी प्रार्थना करतो. वैता आपल्या प्रिय दोन्ही लेकरं सुना नातून आपणसाठी देवापा जीवन जगत असताना ते कधीच न करता त्यांना देव बाप्पा तुमचं सामर्थ्य तुमचं बोल करवा आणि तुमच्या कृपेत चालवा अशी मी प्रार्थना करतो. आम्ही सर्व मंडळी आल्या तरी तुमच्या पवित्र पावसाखाली येतो. तुमच्या सामर्थ्याची तुमच्या बलाच्या मी आशा करतो. येशू ख्रिस्ताच्या प्रेम पवित्र नामात प्रार्थना विनंती केली म्हणून